मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार नामदार गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीसाठी मुक्ताईनगर शहरातील जनतेकडून भाजपला चांगला कौल मिळतोय। नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकणार अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी दिली। आज मंत्री महाजन यांच्या हस्ते भाजप पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ते माध्यमांशी बोलत होते। पहा ते काय म्हणाले। नाही, मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी आलेलो आहे। आपण बघितलं नुकताच कार्यालयाचंही उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी माझं हितगुज या ठिकाणी झालेलं आहे। मला खात्री आहे की मुक्ताईनगर नगरची पंचायत आहे ती आम्ही एक हाती ताब्यात घेऊ। अतिशय चांगलं वातावरण, चांगला कौल मतदारांचा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून याबाबतीत कुठेही मला शंका वाटत नाही की नगराध्यक्ष असेल, आमचे नगरसेवक असतील, बहुसंख्येने मोठ्या संख्येमध्ये अगदी स्पष्ट बहुमत घेऊन या ठिकाणी निवडून येतील। ताईंनी चालत सांगितलं की चंद्रकांत पाटलांनी कुठलाही प्रस्ताव पाठवला नव्हता युतीचा, परंतु आता आमदारांची बैठक झाली त्यामध्ये आमदारांनी सांगितलं की गिरीश भाऊंकडे आम्ही स्वतः प्रस्ताव मांडलेला आहे, 9 जागेसाठी मुक्ताईनगरसाठी तयारी दर्शवली। नाही झालं होतं, माझं बोलणं झालं होतं, ताईंचं झालं नसेल, पण माझं चंद्रकांत पाटलांचं बोलणं झालेलं होतं। 8-9 जागासाठी आम्ही आग्रही होतो, तेही झालं होतं, पण शेवटी स्थानिक इथला असा निर्णय झाला की बाबा आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून देऊ शकतो आणि म्हणून मग आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला किंवा स्वीकारला नाही आणि नंतर मग आम्ही संपूर्ण पॅनल जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी उभं केलेलं आहे। स्वबळावर आम्ही या ठिकाणी लढतो। आता सांगितलं की भाजप परत एकदा इथून सुरुवात करत आहे मुक्ताईनगर विधानसभेसाठी, म्हणजे याच्या पुढच्या निवडणुका सर्व भाजपची आहे तो स्वबळावर लढणार आहे। अजून 4 वर्ष आहेत, आज काही सांगता येत नाही पुढे काय असेल, काय चित्र असेल नसेल, काय कोणत्या जागा कोणाला मिळतील, त्यामुळे आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं योग्य होणार नाही। आता आम्ही सध्या महायुतीत आहोत, आम्ही महायुतीमुळे सगळीकडे लढतो आहे। काही अपरिहार्य ठिकाणी मी सांगितलं जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढतो आहे, अर्ध्याहून अधिक ठिकाणी, पण काही अपरिहार्य स्थिती अशी आहे 3-4 ठिकाणी जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढतो आहे, मैत्रीपूर्ण आमची लढत सुरू आहे। त्यांनी असंही बोलले की विधानसभेला आम्ही गुंड नव्हतो का, आता गुंड कसं काय झालं ते मला त्याबाबतीत स्थानिक मी काय ऐकलं नाही, कोण काय बोललं ताई काय म्हणल्या, पण मला आमचा संकेत आहे, आम्ही ठरवलेलं आहे की फार टोकाची एकमेकांवर टीका टिप्पणी मित्रपक्षांवर या निवडणुकीमध्ये करायची नाही, म्हणून मी त्या बाबतीत ते फार बोलणार। भाऊ, एकीकडे जामनेर बिनजोड होत असताना अनेक ठिकाणी युती होते, मात्र मुक्ताईनगरमध्ये अशी कुठली माशी युती होऊ शकली नाही। काय पुढे माशी कशी शिंकलं तर मी काही बघितलं नाही, माशी कशी शिंकते हे मला माहितीही नाही अजून आणि आपण तुम्ही बघितलं असेल माशीला शिंकताना, पण सांगितलं मी प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे। जामनेरला बिनविरोध झालं, तिथली सिच्युएशन वेगळी आहे, तिथलं आमचं काम वेगळं आहे, तिथला विकास वेगळा आहे, त्यामुळे लोकांना वाटतं की पुन्हा त्या ठिकाणी आणि आम्ही जवळपास 4 टर्म झाले। साधना माधव तिथे नगराध्यक्ष आहेत, त्याच्या आधीपासून ग्रामपंचायतला आम्ही त्या ठिकाणी होतो। 7-8 वर्ष झाले, 7-8 टर्म झाल्यात त्या ठिकाणी मी सुद्धा आमदार आहे, आधी नगराध्यक्ष म्हणजे सरपंचसुद्धा मी होतो 92-93मध्ये, त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे। प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी आहे, त्याचं कंपेअर एकमेकाशी आपल्याला करता येणार नाही, पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की यावेळी सत्ता ही या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये आमचीच येईल, जनतेचा कौल आमच्या बाजूनेच राहील आणि त्यानंतर आम्हाला 5 वर्ष अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं आहे। भाऊ, मुक्ताईनगरमध्ये निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप होता। एकीकडे नजमा तडवी यांना तिकीट नाकारण्यात आलं, तर दुसरीकडे विधान भवनासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टरबूज फोडणारे यांना तिकीट देण्यात आलं, याकडे कसं बघतं? नाही, नजमाताईंचं माझं बोलणं झालेलं होतं, फोनवरून ते माझ्याशी बोलल्यात, समक्ष येऊनही बोललेले आहेत। काही ठिकाणी समीकरणं असतात निवडून आणायची, त्याप्रमाणे मला वाटतं त्या समीकरणामध्ये काही कमी जास्त झालेलं आहे म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही। मी त्यांच्याशी बोललेलो आहे, पण त्या कुठेही नाराज नाहीत, त्या पक्षासोबतच आहेत, आमच्यासोबतच त्या ठिकाणी आता काम करत आहेत। आपण सांगितलं विरोधकांना कसं घेतलं, आपण राज्यात सध्या बघितलं आहे, बघतात की कशी परिस्थिती चाललेली आहे। काल विरोधात असणारे, विरोधात ओरडणारे आज आमच्या पक्षामध्ये येत आहेत, काही इकडून तिकडे जात आहेत, हे सतत चाललेलं आहे, त्यामुळे त्याला आपण काही रोखू शकत नाही। त्याला काल परवा तुम्ही आमच्याबद्दल का बोललात, आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा किती जण आहेत की जे आमच्या विरोधात पूर्वी बोललेत, भाषणं केलेत, ते आता मंत्रीसुद्धा आहेत, ते आमदारसुद्धा आहेत, त्यामुळे मला वाटतं की आता या गोष्टी गौण झालेल्या आहेत की मागच्या काळात तुम्ही काय केलं आणि आमच्याबद्दल काय बोलले, नेत्यांबद्दल काय बोलले, आणि म्हणून आता जे मेरिटवर आहेत ते त्यांना घ्यायचं, निवडणुका लढायच्या, जिंकायच्या, ही भूमिका सगळ्यांचीच। भाऊ, एकीकडे बघितलं तर जळगावमधले उभाटाचे भाजपामध्ये इन्कमिंग झालेले आहेत। काल आपल्या हस्ते जे मनसेचे अनिल भाऊ वाघे यांचा बळगाव पाचोऱ्यामध्ये मनसेचे त्यांच्या पत्नीला मनसेचे त्यांना मोठा विरोधी पक्ष कुठे नाही होणार, आता त्यांनी प्रयत्न करावेत। आता लोकांचा ओढा आमच्याकडे, लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाहात गेलो पाहिजे,
भाजपात गेलो पाहिजे, मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, त्यांना देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि त्यांना समोर कोणी चेहरा दिसत नाही. सगळे फक्त बोलबच्चनगिरी चाललेली आहे, काम त्यांचं काहीच नाही आहे, त्यांच्या नेतृत्वाकडचा विश्वास नाही आहे आणि म्हणून लोकांचा सगळी ओढ ही भाजपाकडे आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की आम्हाला मुख्य प्रवाहात यायचं आहे, या महासागरामध्ये यायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आहे, राज्याचा विकास करायचा आहे, आपल्या गावाचा असेल, छोटे अगदी सगळा विकास जर करायचा असेल तर मला वाटतं भाजपाशिवायचा पर्याय नाही आणि म्हणून सगळे भाजपामध्ये येण्याला उत्सुक. भाऊ, एकीकडे बघितलं तर मुक्ताईनगरमध्ये इथे पक्ष म्हणून नाही तर दोन परिवार म्हणजे चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे अशी सरळ लढत होते. आपण कसं बघता याकडे? मी चांगलं बघतोय ना, मी कुठे काय, मी बोललो ना आता. ते आमदार असे बोलले की खडसे विरुद्ध शिवसेना इथं आहे, भाजपा विरुद्ध शिवसेना नाही. आता रे, भाजपाचे अजूनही लोक माझ्यासोबत आहेत, पण ही खरी भाजपा नाही असं त्यांचं म्हणणं, आरोप. आता रे त्यांचं मत असू शकतं. आता मी इथे आलो, रक्षाताईंचे केंद्रीय मंत्री त्या इथे आहेत, सावकारी या ठिकाणी आहेत, आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यामुळे असं म्हणता येणार नाही की भाजप इथे नाही आहे, भाजप माझ्यासोबत आहे. मला ते का म्हणाले मला कळत नाही. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.